प्रश्न कोण वाचणार का बघा अनेकदा. एक जणांना वाचायचं फक्त. कोण वाचणार? नाही वाचताच येणार. वाच तुम्ही. वाचवा. बसून वाच. बरोबर. पहिल्यांदा वर्तुळ किती सेंटीमीटरचं काढूया? 3.5. ओके. आता 3.5 वर्तुळ काढूया आपण. कंपासमध्ये 3.5 अंतर घ्या. एक मिनिट. तीन पॉइंट 5. केंद्र वर लक्ष ठेवा. पहिल्यांदा अगोदर लक्ष द्या इकडे सर्वांनी. केंद्र ओ असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. ओ केंद्र असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर. आता आपण काय करायचं, केंद्रातून एक रेषा ओढायची बाहेर. केंद्रापासून अंतर किती दिले? 5.7 सेंटीमीटर. आता कंपासमध्ये वर लक्ष ठेवा अगोदर. 5.7. वर्तुळ केंद्रावर लोखंडी टोक ठेवा आणि तिथून किती अंतर घेतलं? 5.7. आता ह्या अंतरावर आपल्याला नाव काय द्यायचं आहे बघा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर बिंदू पी घ्या आणि बिंदू पी मधून वर्तुळाची स्पर्शिका काढा. आता पी मधून वर्तुळाची स्पर्शिका काढण्यासाठी काय केलं पाहिजे? काय करायचं आता पुढली प्रोसेस? बरोबर ओवर लोखंड टोक ठेवायचं. बरोबर. तिथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. मग कितीही अंतर घेतलं तर चालते, त्याचा काही संबंध नाही. ह्या साईडला एक आर्क टाकला ओवरून, तेच लोखंडी टोक कुठं ठेवायचं? पी वर. आणि जिथं 2 आर्क छेदलेले आहेत बाळांनो, तिथून उभी रेघ ओढायची. हे आर्क घ्यायचे नाहीत वर्तुळाचे. वर्तुळाचे आर्क वेगळे आहेत. जे 2 ओ वरून आणि पी वरून जे आर्क टाकलेले आहेत तिथून उभी रेघ ओढायची. आता पुढला पॉइंट काय करायला लागणार आपल्याला? आडवी रेषा आणि उभी रेषा जिथं एकमेकांना छेदलेले आहेत तिथं लोखंडी टोक ठेवायचं. उभी रेषा आणि आडवी रेषा. मग इथं बरोबर लोखंडी टोक ठेवा आणि इथून कुठंपर्यंत अंतर घ्यायचं? इथून ओ पर्यंत जेवढं भरल तेवढंच पी पर्यंत भरणार आहे. कारण ओपी हा आपण काय केलंय? दुभागलेलं आहे. म्हणजे इथून एक अर्धवर्तुळच काढायचं. जास्त मोठं वर्तुळ काढायचं. पूर्ण सर्कल काढू नका. काढलं तरी चालतंय पण थोडंसं तुम्ही चुकणार आहे पुन्हा. जिथं 2 वर्तुळ एकमेकांना छेदलेले आहेत, हे एक वर्तुळ आणि हे एक वर्तुळ, जिथं छेदलेले आहेत त्याला तुम्ही कोणतंही नाव दिलं तरी चालेल. इथं नसलेले नाव कोणतं देऊया आपण? ए. आणि एकीकडे कोणतं देऊया? बी. आता कोणतं पॉइंट जोडायचं? एपी आणि बीपी. मग एपी मधून जाणारी रेषा काढा. नंतर कोठून?
बी मधून. अगदी व्यवस्थित फिगर काढा. मी फिगर बघणार आहे. ओके घ्या. बघा, कोणतेही एक वर्तुळ काढा. आता कोणतेही एक वर्तुळ काढा याचा अर्थ काय? कितीही त्रिज्या घ्या. त्याला काय लिमिट आहे का आपल्याला? 3.5 घ्या, 4.5 घ्या, कोणतेही एक वर्तुळ काढा. ओके. त्यावर ए हा एक बिंदू घेऊन त्यामधून त्या वर्तुळाची स्पर्शिका काढा. वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढायची. म्हणजे एक वर्तुळ कितीही मापाच काढायचं. त्या वर्तुळावर ए बिंदू घ्यायचा आणि त्या ए मधून वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता त्या वर्तुळात स्पर्शिका काढा. आता किती मापाचं वर्तुळ काढूया सांगा? कितीही मापाचं घ्या. आपल्याला अंतर किती घ्यायचं लिमिट आहे का? नाही. आपल्याला शोभेल असंच घ्या. म्हणजे ते वर्तुळ आपल्या वहीवर असावं. केंद्राचा उपयोग न करता. आता केंद्राचा उपयोग न करता म्हणजे आपल्याला जर समजा केंद्र दिला तर त्याचा उपयोग करायचा आहे का? नाही. केंद्र नको आहे आपल्याला. मग त्या वर्तुळावर एक बिंदू घ्या, कोणताही घ्या. सॉरी, ए बिंदू घ्यायचा आहे. आता ए मधून त्या वर्तुळात स्पर्शिका काढायचे. काय केलं पाहिजे माहित आहे? त्रिकोण तयार केला पाहिजे. मग त्रिकोण कोणत्याही आकाराचा त्रिकोण तयार करा, कुठंही. फक्त त्या वर्तुळात त्या त्रिकोणाच्या बाजू असल्या पाहिजेत. मग ह्या पद्धतीनं त्रिकोण तयार करा. असा तिरका कोणत्याही पद्धतीनं. फक्त त्या वर्तुळात एक त्रिकोण तयार करायचा. या सेटलाही घेतो. बाजू त्या वर्तुळाच्या आत असल्या पाहिजेत. यांना कोणतीही नावं द्या. ए दिला इकडं, बी, एम घेऊया. कोणतेही नाव घेतलं तर चालतं. ए मधून स्पर्शिका काढायची आहे. आता आपल्याला अंतर्लिखित कोणाचे प्रमेय माहीत आहे. अंतर्लिखित कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. प्रमेय एक सिद्ध करून दिलेला आहे तुम्हाला बाळांनो. आता आपण काय करूया? कंपास घेऊया. बघा, इथं जो कोण आहे ह्या कोणानं अंतरखंडित केलेला कंस कोणता असणार? ए बी. मग आता हा ए बी आणखीन कोणत्या कोणानं अंतरखंडित केलेला आहे? तर कोणता कोण असणार आहे? तर बी ए आणि ह्या बाजूला जो स्पर्शिका निघणार आहे त्या कोणानं हा कंस काय केलेला असणार आहे? अंतरखंडित केलेला असणार आहे. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे? इथं जेवढ्या मापाचा कोण आहे तेवढ्याच मापाचा कोण इथं असला पाहिजे. म्हणजे कोण एकरूप काढणे. मग आता कोण एकरूप काढणं म्हणजे काय करायचं? तर लोखंडी टोक यम वर ठेवायचं. बरोबर, अगदी व्यवस्थित. आणि तिथून कितीही अंतर घ्या. इथून एक मी आर्क मारतो या दोन बाजूवर. बरोबर. याच्या समोरच आर्क मारायचा. आता हे अंतर बदलायचं नाही. ते लोखंडी टोक आता ए वर ठेवायचं आणि इथून आर्क मारायचा. बरोबर. आता कोणतं अंतर घ्यायचं? ह्या दोघांच्यातील अंतर घ्यायचं. ह्या दोघांच्यातील अंतर घेताना बाळांनो लोखंडी टोक इथं ठेवून इकडचं अंतर घ्या किंवा इकडं लोखंडी टोक ठेवा. हे अंतर घ्या. कुठलंही अंतर घेतलं तरी चालते. लोखंडी टोक मी अलीकडे ठेवतो आणि इथून हे अंतर घेऊया. बरोबर. आता हे लोखंडी टोक ह्या बाजूवर ठेवा आणि इथून एक आर्क मारा. सरळ पट्टी हातात घ्या आणि पट्टीतून ए आणि जिथं दोन कंस एकमेकांना छेदलेले आहेत तिथून स्पर्शिका काढा. म्हणजे केंद्राचा उपयोग केला का आपण? नाही. केंद्राचा उपयोग न करता त्या वर्तुळास दिलेल्या बिंदूतून
स्पर्शिका काढणे. ओके, घ्या लिहून. बघा आता इकडे व्यवस्थित बघा. 6.4 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा. व्यास दिलाय 6.4 म्हणजे त्रिज्या. त्रिज्या असणार त्याच्या निम्मी. त्रिज्या किती असणार? 3.2. एक मिनिट आहे. त्रिज्या 3.2 घेतलं आणि एक वर्तुळ काढलं. केंद्रबिंदू व्यास. आता तिथून आपण काय करूया, एक रेषा बाहेर ओढा. आता हीच रेषा मागे घेतो इकडं, म्हणजे व्यास तयार होईल. व्यास किती झाला? सहा 6.4 सेंटीमीटर व्यास. केंद्राला नाव वगैरे दिलंय का? नाही, आपण घेतलेलं आहे. आता व्यास घेतल्यानंतर व्यासा इतकं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. आता व्यासा इतकं म्हणजेच काय करायचं, इथं लोखंड टोक ठेवायचं आणि इथून पूर्णपणे इथंपर्यंतचं अंतर घ्यायचं. मग केंद्रापासून व्यासा इतकं काय दिले बा, वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर व्यासाचं अंतर घेतलं आणि केंद्रापासून बाहेर, बरोबर आहे का, व्यासा इतक्या अंतरावर बिंदू आर घ्या. बिंदू कोणता घ्यायचा इथं? आर. या बिंदूतून वर्तुळाच्या 2 स्पर्शिका काढा. आता इथून स्पर्शिका काढायचं म्हटलं तर बा, ह्या बाजूला एक निघेल आणि ह्या बाजूला एक निघेल, बरोबर. मग आता आपण काय करायचं सांगा, बिंदू ओ घेतला, आर घेतला. आता काय केलं पाहिजे, निम्मापेक्षा जास्त अंतर घेऊन काय केलं पाहिजे, उभा रेषाखंड काढला पाहिजे. ह्या साईडला एक आर्क मारा, ह्या साईडला एक आर्क मारा. पुन्हा तेच अंतर उभी रेष मारताना बरोबर ते तिन्ही पॉइंट एकाच लाईनवर आले पाहिजेत. म्हणजेच याचा अर्थ ही उभी जी काढलेली आहे, इथून इथपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच इकडे आहे आणि इथून आर्क मारलेत, याचा अर्थ ही एक स्पर्शिका तयार झाली. एक काय झाली? स्पर्शिका तयार झाली. आता पुढली प्रोसेस काय असणार, जिथं आडवी रेषा आणि उभी रेषा छेदलेली आहे तिथं लोखंडी टोक ठेवायचं आणि तिथून केंद्रापर्यंतचं अंतर घ्यायचं. आणि एक अर्धवर्तुळ काढायचं. पूर्ण वर्तुळ काढू नका. जिथं 2 वर्तुळ एकमेकांना छेदल्यात त्याला कोणतंही नाव द्या. ए आर, आणि कोणता? आर बी.
बघा व्यवस्थित सोडवा आता.